सरपंच संतोष देशमुखांची हत्या प्रकरणामध्ये सीआयडीचा तपासाचा वेग आता वाढलाय। कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडला सीआयडीनं कसून चौकशी केली आहे। अजूनही हत्या प्रकरणामध्ये 3 आरोपी फरार आहेत। त्यापैकी सुदर्शन घुले याच्याकडे आता सीआयडीनं आपला मोर्चा वळवला। पाहूयात त्याच संदर्भातला TV9 मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। चौदा दिवसांची सीआयडी कोठडी मिळाल्यानंतर आता वाल्मिक कराडची कसून चौकशी सुरू झाली आहे। सीआयडीचे एसपी सचिन पाटील यांनी वाल्मिक कराडवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे। वाल्मिक कराडवर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित पवनचक्की प्रकल्पामध्ये 2 कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल आहे। मात्र हत्येचाही मास्टरमाइंड वाल्मिक कराडच असल्याचा आरोप केला जातो आहे। सीआयडीच्या एसपींनी वाल्मिक कराडला पहिला प्रश्न विचारला, सरपंच संतोष देशमुखांना ओळखतो का? 22 दिवस फरार का राहिला? कुठं फिरला? सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली याची काही माहिती आहे का? खंडणीच्या प्रकरणामध्ये तुझ्यावर गुन्हा दाखल आहे, त्यावर काय म्हणायचंय? 2 कोटींच्या खंडणीचा मास्टरमाइंड कोण आहे? यामध्ये कोण सहभागी आहे? 2 कोटींच्या खंडणीपैकी 50 लाख पवनचक्कीच्या कंपनीनं दिले होते का? सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येशी खंडणीचं कनेक्शन आहे का? वॉचमन अशोक सोनवणेंना मारहाण झाल्यानंतर ते सरपंच संतोष देशमुखांकडे आले होते का? सरपंच वॉचमनच्या मदतीला आल्यानं आणि गुन्हा दाखल झाल्यानं सरपंचाची हत्या झाली का? सुदर्शन घुलेसह 3 आरोपी फरार आहेत, ते कुठे आहेत? आता चौकशी सुरू होईल। आता काही आणखीन फरार आहेत, त्यांचे CDR घेतले जातील। त्यांच्या सगळ्या कॉल डिटेलवर लक्ष देईल, कोण याच्या पाठीशी आहे, खंडणी कोणी मागितली, कोणी मागायला लावली, कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण, या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळेचे सगळे मध्ये येणार आहे आणि सगळ्यांना मोका सुद्धा लागणार आहे। 302 मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटा सुद्धा येणार आहे। सीआयडी चौकशी दरम्यान वाल्मिक कराडनं काही खुलासा केला। सरेंडर करण्यापूर्वी वाल्मिक कराड उज्जैन, कर्नाटक आणि गोव्यात लपला होता। उज्जैनमध्ये महाकालेश्वराचं दर्शन घेऊन तो गोव्यात आला। गोव्यातून वाल्मिक कराड कर्नाटकमध्ये आणि नंतर पुण्यात आला। वाल्मिक कराड या सर्व ठिकाणी स्वतःच्या कारनं फिरला। आत्मसमर्पण हे पोलिसांच्या परिभाषेतच नाही, कायद्याच्या परिभाषेत नाही आहे। सरेंडर हा शब्दच नाही आहे। तुम्हाला सर्वात दुसरी मजाची गोष्ट, असं काय घडलं होतं की त्याला 11:30 वाजता कोर्टात घेऊन गेले? 24 तास असतात ना, तुम्ही अटक केल्यानंतर 24 तासात तुम्हाला कोर्टात हजेरी द्यायची असते, हजर करायचं असतं। आज सकाळी नेलं असतं ना कोर्टात, 11:30 वाजता कोर्टात नेणं, असं काय असं घाई का? एखादा आरोपी जर शरण येत असेल, त्यामध्ये खऱ्या अर्थाने तपासामध्ये पूर्ण त्या ठिकाणी तपास पुढे जाणार असेल तर त्यामध्ये हे असे टीकाटिप्पणी करून काही योग्य नाही। काल म्हणाले पकडत नाही, आता शरण आला तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 10 गोष्टी करायला लोक लागतात। तर मला असं वाटतं तपास यंत्रणेवर कुठलंही दडपण तयार होणार नाही। तपासामध्ये काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की या प्रकरणातला कोणी आरोपी, बीडच्या प्रकरणातला कोणी आरोपी ह्या सुटणार नाही। वाल्मिक कराडनं पुण्यामध्ये सीआयडी समोर सरेंडर केलं। त्यानंतर अटकेची कारवाई झाली। त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आता सीआयडीचं पुढचं लक्ष 3 फरार आरोपींकडे आहे। त्या 3 फरार आरोपींमध्ये सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या तिघांचा समावेश आहे। तर 4घांना आतापर्यंत अटक झाली आहे। फरार असलेल्या 3 आरोपींपैकी सीआयडीनं आपला मोर्चा सुदर्शन घुलेकडे वळवला। सीआयडीच्या टीमनं सुदर्शन घुलेच्या केज तालुक्यातील टाकळी गावात चौकशी केली, मात्र सुदर्शन घुलेच्या घराला टाळं लागलंय। आज सकाळी सीआयडीचं पथक सुदर्शन घुले यांच्या टाकळी गावातल्या शिवारात ते त्यांचं घर आहे त्या ठिकाणी सुद्धा आले होते। आपण बघू शकता की हे सुदर्शन घुलेचं घर आहे। ज्या दिवशी ही घटना घडलेली आहे त्या दिवशीपासून हे घर बंद असल्याचं या ठिकाणचे शेजार पाजारचे लोक सांगतायत। आपण जर बघितलं तर हे पत्र्याचं छोटंसं घर आहे ज्या ठिकाणी सुदर्शन घुले याचे आई वडील राहत होते। वडील पूर्वीच वारले होते, आई होती आणि सुदर्शन घुले जो आरोपी आहे तो सुद्धा याच ठिकाणी राहायचा। घरची परिस्थिती जी आहे ती गरिबीची, हालाकीची, हे सगळं पत्र्या
त्यांचं सीड मारलेलं घर आहे आणि याच परिसरात त्यांची थोडीशी जमीन आहे, ज्या जमिनीवरती उदरनिर्वाह करून त्यांचं जगणं सुरू होतं. मात्र त्या संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले हा फरार झालेला आहे. तेव्हापासून या घराला कुलूप आहे. तर इकडे हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं. त्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांकडे आपला आक्रोश व्यक्त केला. साहेब तुम्ही जॉईन झालात, तुम्ही काय मला साहेब मी नवीन आलोय, मला वेळ द्या. 8 दिवस झाले तुम्हाला येऊन, आम्ही काय बोललो तुम्ही म्हणला त्या पद्धतीनेच आम्ही काम केलं. आम्ही सण किती दिवस बसायला पाहिजे. बरं एक गोष्ट आहे साहेब, वाल्मिक कराड अटक होणार आहे त्याच्यासाठी परळ येऊन 100 गाडी पुण्याला जाते एवढी माहिती त्या लोकांना. सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे जनरल लोकांना ज्या गोष्टी माहित आहेत त्या पोलीस प्रशासनाला माहित नाहीत. मग आता हे बाकीचे आरोपी माहित नाही कशावर काय. बाकीचे आरोपी मी तुम्हाला सांगतो लवकरात लवकर अटक होईल. नाही साहेब आमची हात जोडून विनंती गावकऱ्याची, आम्हाला तारीख सांगा, त्या तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला शब्द बोलत नाही. त्याच्यानंतर मग डायरेक्ट तुम्ही काय करा, जे तुमचे गणवाले लोक आहेत कटाळा गेला. विचार करा साहेब, आम्हीच नाही आम्हाला बायाशिवाय बाहेर निघालो. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे, मात्र हत्येचा गुन्हा दाखल नाही. त्यावर देखील मस्साजोगच्या ग्रामस्थांनी SP कावत यांना सवाल केलाय. भांडणं झालीत, काय मूळ कारण काय? खंडणी मागायचं ते आरोपी जे येत नव्हते. वाल्मिक कराडच्या आदेशावरून खंडणी मागायला आरोपी आलते इथं. त्यांच्याबरोबर बातचीत झाल्यानंतर त्यांनी संतोष देशमुखचा 300 खून केला. मग वाल्मिक कराड खंडणीमध्ये अटक कसं होऊ शकतो? वाल्मिक कराड 302 तपासाचा भाग आहे. आता 14 दिवसची पोलीस कस्टडी, एवढी जास्त पोलीस कस्टडी पोलिसांना. पण 3 दिवस जर त्यांनी जर नाकाबंदी केली असती, त्यांच्या परीने काय जे यंत्रणा लावली असती, तर आरोपी इतक्या लांब जातच नाही. असं आमचं वैयक्तिक मत आहे. आम्हाला अभ्यास कमी असेल. फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करणार असं आश्वासन बीडच्या SPंनी दिलंय. मात्र ग्रामस्थांनी किती दिवसात पकडणार ते सांगा असं म्हटल्यावर 10 दिवसात अटक करू असं आश्वासन देखील त्यांनी दिलंय. आपला बीड पोलीस तर्फे पूर्ण तपासमध्ये सहकार्य चालू आहे. एक आरोपी मुख्य आरोपी आपण अटक केलेले आहेत, त्याचे तुम्हाला सगळ्यांना माहिती. बाकीचे उरलेले आरोपी लवकरात लवकर अटक होईल. मी स्वतः ह्याचे मागे लागेल. आमच्याकडून किती टाइम मागता तुम्ही? किती दिवस मागता तुम्ही? 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस सांगा आम्हाला, टाइम सांगा. तुम्ही म्हणतात तेवढं आम्हाला टाइम. 4 दिवस आधी म्हणले होते, आता महिना झालाय. 10 दिवस, 10 दिवसाच्या नंतर आम्ही आत्मदहन करणार. दादा 10 दिवस का गेलं होय ना, 10 दिवस जर आरोपी नाही पकडली तर वाल्मिक कराड सोडा. मस्त जोगचं त्याला ते पालकत्व देऊन नुसतं शासनाला लाकडं पुरवायला जवळ त्या सगळं गाव. येत्या 10 दिवसात सुदर्शन घुलेसह 3 फरार आरोपींना अटक करू असा शब्द SP कावत यांनी दिला. आता या आरोपींना अटक होते की तेही वाल्मिक कराड प्रमाणे सरेंडर करतात हे पाहावं लागणार आहे. कृष्णा सोनारवाडकर सह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.